जय श्रीराम, जय हनुमंत. नमस्कार भक्तांनो. तुम्ही कधी विचार केला आहे का, जेव्हा आयुष्यात एकामागून एक संकटे येतात, मेहनत करूनही यश मिळत नाही, घरात सतत तणाव राहतो, मनात भीती निर्माण होते, तेव्हा अशी कोणती अदृश्य शक्ती असते जी भक्ताला पुन्हा उभे राहण्याची ताकद देते? ती शक्ती म्हणजे संकटमोचन श्री हनुमंतराय. आजचा हा व्हिडिओ सामान्य नाही. आज आपण अशा एका पवित्र मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचा जप अनेक भक्त श्रद्धेने करतात. हा मंत्र फक्त शब्दांचा समूह नाही, तर भक्ती, धैर्य आणि आत्मविश्वास जागृत करणारे एक पवित्र नामस्मरण आहे. भक्तांनो, आपण दिवस रात्र कष्ट करतो, आपल्या कुटुंबासाठी झटतो, पण कधी कधी असे वाटते की कितीही प्रयत्न केले तरी अडथळे संपतच नाहीत. अशा वेळी निराश होण्याऐवजी आपल्या मनाला स्थिर ठेवण्याची गरज असते. आणि त्यासाठी श्री हनुमंतरायांचे स्मरण अनेक भक्तांना प्रेरणा देते. अनेक भक्त सांगतात की नियमित नामस्मरण आणि प्रार्थनेमुळे त्यांना संकटांचा सामना करण्याचे धैर्य मिळाले, मनातील भीती कमी झाली आणि सकारात्मक विचार वाढले. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, पण श्रद्धा मनाला बळ देऊ शकते. लक्षात ठेवा, शक्ती केवळ शरीरात नसते, ती मनातही असते. आणि जे मन श्रद्धेने भरलेले असते ते मोठ्यात मोठ्या संकटालाही धैर्याने सामोरे जाऊ शकते. आज तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत भक्तिभावाने ऐका. काही क्षणांसाठी सर्व चिंता बाजूला ठेवा, श्रीरामांचे स्मरण करा आणि श्री हनुमंतरायांच्या चरणी तुमच्या मनातील सर्व इच्छा अर्पण करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर त्याला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये मनापासून लिहा, जय श्रीराम, जय हनुमंत. तुमची ही भावना अनेक इतर भक्तांनाही प्रेरणा देऊ शकते. आता शांत मनाने, पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने श्री हनुमंतरायांच्या पवित्र मंत्र जपाला सुरुवात करूया. ओम श्री हनुमते नमः. 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 ओम श्री हनुमते नमः.
ओम श्री हनुमते नमः। 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 ओम श्री हनुमते नमः।